शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना नेमके आपण कोणते घटक वापरणे आवश्यक आहे किंवा कांदा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये कांदा पीक हे कोणत्या अवस्थेमध्ये असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण जे घटक आपल्या कांदा पिकामध्ये फवारणी दरम्यान वापरणार आहोत त्या घटकाचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्या कांदा पिकामध्ये राहणार आहे, याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या कांदा पिकामध्ये जे काही मावा, थ्रिप्स, पांढरी माशी तसेच इतरही रस सुटणाऱ्या किडीवर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कोणता घटक वापरणे आवश्यक आहे. तसेच कांदा या पिकामध्ये करपा या रोगाचा मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तर करपा रोगावर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचीच थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांदा पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कांदा या पिकामध्ये साधारणतः दुसरी फवारणी व्यवस्थापन करत असताना आपण कांदा पीक हे 40 ते 50 दिवसानंतरचे झाल्यानंतर आपण या फवारणीचे नियोजन नक्कीच करू शकता. शेतकरी मित्रांनो, कांदा 50 दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला मोठी समस्या दिसून येते, ती म्हणजे थ्रिप्स, मावा आणि पांढरी माशी या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळतो. या किडीचे 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला प्रभावी कीटकनाशक वापर करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपल्याला थायमोथॉक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिन हे 2 घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक आपण नक्कीच या फवारणीमध्ये वापरू शकता. हे 2 घटक असलेलं कीटकनाशक म्हणजे सिजेंटा कंपनीचे अलिका या कीटकनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला रस शोषणाऱ्या किडीवर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच करता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना आपण 10 मिली आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी नक्कीच आपण वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये या किडीद्वारे आपल्या कांदा पिकाच्या पालीचा जो काही रस शोषला जाऊ शकतो त्या रस शोषण केल्यामुळे आपल्या कांदा पिकाची पाल हे आपल्याला पिवळी पडलेली पाहायला मिळते किंवा तपकिरी रंगाचे ठिपके त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळत असते. त्यामुळे आपल्याला या किडीचे 100% नियंत्रण करणे गरजेचे ठरते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकामध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या कांदा पिकामध्ये झाला तर शेतकरी मित्रांनो, निश्चितच करपा या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा पाल सुकलेली आपल्याला पाहायला मिळत असते. शेतकरी मित्रांनो, याच्यावर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरणे गरजेचे ठरते. तर चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक वापरत असताना आपण UPL कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता. याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला कार्बेंडाझिम आणि मॅन्कोझेब हे 2 घटक असलेले जबरदस्त रिझल्ट देणारे हे बुरशीनाशक आपण आपल्या कांदा पिकामध्ये दुसऱ्या फवारणीचे नियोजन करत असताना नक्कीच वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करत असताना आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 30 ग्रॅम घेणे गरजेचे ठरते. किंवा शेतकरी मित्रांनो, आपण याच्यामध्ये BSF कंपनीचे मॅरिऑन या बुरशीनाशकाचा सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी करता येऊ शकतो. याचा वापर करत असताना आपण 8 मिली आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी आपण नक्कीच घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, हे झालं आपल्या पांढऱ्या माशीवर आणि करपा या रोगावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी उपाययोजना. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कांदा पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवण्यासाठी याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं टॉनिक वापरणे गरजेचे आहे. तर आता चांगल्या प्रभावी रिझल्ट देणारा टॉनिक म्हणजे आपण PI कंपनीचा बायोविटा यक्स या टॉनिकचा नक्कीच त्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे. जर आपण या टॉनिकचा वापर केला तर आपल्या कांदा पिकामध्ये हिरवेगार पाल त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळणार आहे आणि आपल्या कांदा पिकाची साईज आणि वजन देखील वाढवण्यासाठी या टॉनिकचा मोठा वापर त्या ठिकाणी करता येणार आहे. याचा वापर करत असताना आपण 35 ते 40 मिली आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी आपण नक्कीच करू शकता. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, याच फवारणीमध्ये आपल्याला विद्राव्य खताचा देखील समावेश करणे गरजेचे ठरते. आता विद्राव्य खताचा समावेश करत असताना आपण 1261 या विद्राव्य खताचा जर वापर केला तर निश्चितच आपण आपल्या कांदा पिकाची फुगवण त्या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकतो. याचा वापर करत असताना आपला जो काही पंप आहे त्या पंपासाठी आपण 100 ग्रॅम घेणे गरजेचे ठरते. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 4 घटक आपण आपल्या कांदा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये जर वापरले तर निश्चितच जे काही रस शोषणाऱ्या किडीवर करपा नियंत्रण आणि आपल्या कांदा पिकाची पांढऱ्या मुळाची संख्या आणि कांद्याचं वजन आणि आकार वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या फवारणीची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.